हे वेळोवेळी त्यांचं काहीतरी सुरू राहतं. आता मग धनगर समाजानं आम्ही भाऊ म्हटले, काही आंदोलनामध्ये जाऊन आपलं तोंड दाखवायचं, परंतु इकडं धनगर समाजाच्या मेंढपाळांना मरेपर्यंत मारण्याचं काम जरांगीच्या पिलावळी करतात, धनगर समाजाच्या तरुणांना मारण्याचं काम करतात. मराठा हे फक्त धनगर समाज आम्ही एक आलो तर काय करू शकतो ह्या वल्गना करायच्या, परंतु धनगर समाज नाही, याला धनगर चालत नाही, माळी चालत नाही, वंजारी चालत नाही, बंजारा चालत नाही, मायक्रो ओबीसी चालत नाही, मुस्लिम चालत नाही. यांना फक्त स्वतःच्या पदरात सगळं आपलं राजकीय सत्ता लागते. परंतु प्रत्येक वेळी लोकांना काहीतरी आमिष दाखवायचं, भूलथापा मारून ही जमातच अशी की कुठेतरी भूलथापा देऊन हे राजकारण राजसत्तेत बसणारे निजामी मराठी आहेत. यांना गरीब मराठी सुद्धा चालत नाहीत, कारण की गरीब मराठ्यांना सुद्धा गरीबच ठेवायचं आणि निजामी मराठे मोठे मोठे करत राहायचे. ह्या आंदोलनाचं मोठं षडयंत्र तेच आहे. निजामी मराठी आता ग्रामपंचायत, सरपंच असेल, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, नगरपालिका, महानगरपालिका, ह्या सगळ्या सत्ता काबीज करणार आणि गरीब मराठी सुद्धा एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहतील. आणि ओबीसी सुद्धा त्याच्यातून वाटोळं आहेच ना. ओबीसीचा मायक्रो ओबीसीतला एखाद्या गावामध्ये जर दोन पाच घरं, एखाद्या माझ्या कुंभार, सुतार, सोनार, लोहार, माझ्या गुरु, गोसावी, डवरी ह्या लोकांचे जर घरं होते कुठतरी म्हणजे राखीव सुटल्याच्या नंतर सरपंच होता, ग्रामपंचायत सदस्य होता. आता येणाऱ्या काळात यांनीच कुणबी प्रमाणपत्र निजामी मराठ्यांनी काढल्यामुळं कुठेतरी तुमचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, सरपंच होणार नाही, नगरसेवक होणार नाही, महापौर होणार नाही, नगराध्यक्ष होणार नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही, सभापती होणार नाही. त्यामुळं ओबीसींचं राजकीय हत्या ह्या आंदोलनातून झालेली आहे. परंतु ओबीसींची राजकीय हत्या झाली म्हणून आनंद गरीब मराठ्यांनी घेऊ नये. गरीब मराठ्यांच्या सुद्धा पदरी भोपळाच पडलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा तुम्हाला शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण पाहिजे होतं तर तुम्हाला EWS सारखं सुंदर आरक्षण होतं, ते आरक्षण तुम्ही घालवलं आणि ह्या बिंडोक 5वी नापासाच्या नादी लागून कुठेतरी तुम्ही पुन्हा निजामी मराठ्यांना मोठं करण्याचं काम करत आहात.